नमस्कार. आजच्या विज्ञान कोड्याच्या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचे विज्ञान कोडे. सागराच्या तळाशी होताच भूकंप, सागराच्या तळाशी होताच भूकंप, त्यामुळे पाण्यामध्ये होतो मोठा कंप, त्यामुळे पाण्यामध्ये होतो मोठा कंप. लाटांचा आकार होतो भयंकर, लाटांचा आकार होतो भयंकर, जीवित वित्तहानी होते तदनंतर, जीवित वित्तहानी होते तदनंतर. धोक्याची सूचना ऐकावी तत्पर, धोक्याची सूचना ऐकावी तत्पर, किनाऱ्यालगतचा प्रदेश सोडावा लवकर, किनाऱ्यालगतचा प्रदेश सोडावा लवकर. सांगा बरं या विज्ञान कोड्याचं उत्तर लवकर. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे त्सुनामी. बरोबर. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना त्सुनामी लाटा असे म्हणतात. त्सुनामी हा जापानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी या शब्दाचा अर्थ आहे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. बघा मुलांनो, जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण उंची खूप म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली असते. बघा मुलांनो, जेव्हा त्सुनामी येते तेव्हा किनाऱ्यालगतच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी घडून येते. इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात, झाडे उन्मळून पडतात. त्याचप्रमाणे किनाऱ्यालगतच्या होड्या, जहाजे यांची सुद्धा हानी होते. तसेच मोठ्या प्रमाणात बंदराचे नुकसान होते. आणि हो, समुद्राशी संबंधित व्यवसाय व उद्योगधंदे यावरही विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते. मुलांनो, त्सुनामी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु यापासूनही आपण जीवित आणि वित्तहानी ही कमी करू शकतो. म्हणजे सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे त्सुनामी लाट निर्माण झाल्यावर तात्काळ तिचा अंदाज घेऊन किनाऱ्यापट्टीलगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना देऊन आपण जीवित आणि वित्तहानी कमी करू शकतो. आणि याची माहिती आपल्याला कृत्रिम उपग्रहाद्वारे मिळते. काय मग मुलांनो, आवडली का आजची तुम्हाला त्सुनामीवरील विज्ञान कोड्याची माहिती? नक्कीच, आम्हालाही आवडली. तर मग भेटूया पुढील विज्ञान कोड्याच्या सदरामध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.